ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे। उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून ही निवड करण्यात आलेली आहे। हर्षवर्धन श्रुंगला आणि मीनाक्षी जैन तसंच सी सदानंद मस्ते यांची देखील राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे। दरम्यान आपल्याला मोदींचा फोन आला आणि त्यांनी आपल्याला मराठीमध्ये बोलून शुभेच्छा दिल्या असं देखील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं। तर ही उज्ज्वल निकम वरिष्ठ सरकारी वकील आहेत, त्याचबरोबर सी सदानंद मस्ते केरळमधील वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे। पंतप्रधान मोदीजी हे उत्कृष्ट मराठी बोलतात। आपल्या काही भाषणांना महाराष्ट्रात मराठीत सुरुवात करतात, नंतर हिंदीत भाषण करतात। पण ज्यावेळेला मला काल 8:44 त्यांचा फोन आला आणि ज्यावेळेला ऑपरेटरने त्यांना कनेक्ट करून दिला त्याला म्हणाले, उज्ज्वलजी मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू? मी हसलो आणि हसल्यावर ते खळखळून हसलेत। मी थोडासाच हसलो कारण मला असं वाटलं ते कोणत्या उद्देशाने विचारतात, पण ते खळखळून हसल्यानंतर ते म्हणाले, मी त्यांना उत्तर दिलं की म्हटलं दोन्ही भाषांवरती आपलं प्रभुत्व आहे साहेब। ते म्हणाले, नाही उज्ज्वलजी, मी फोन एवढा करता केला की राष्ट्रपती महोदया तुमच्यावरती काही जबाबदारी सोपवू इच्छितात, तुम्ही स्वीकाराल ती? मी म्हटलं हो, कोणती जबाबदारी? ते म्हणाले, राज्यसभेचा सभासद म्हणून। माननीय नरेंद्र मोदीजी यांचे विशेष आभार मानतो की मोदीजींनी हा निर्णय केला की ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांच्यासारखा एक निष्णात विधिज्ञ जो सातत्याने देशाच्या बाजूने उभा राहतो आणि गुन्हेगारांच्या विरोधात उभा राहतो त्यांना राज्यसभेवर पाठवलं पाहिजे आणि राष्ट्रपतींच्या कोट्यातनं ते राज्यसभेवर गेलेले आहेत। मी श्री उज्ज्वल निकम साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो।